विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण पायाभूत संरचनेची वैशिष्ट्य पाहिलेली आहे. आपला हा जेनेरिकचा पिरियड चालू आहे. आजच्या पिरियडला आपल्याला पायाभूत संरचनेचं महत्त्व पाहायचं आहे. मूलभूत संरचना किंवा पायाभूत संरचना यालाच इन्फ्रास्ट्रक्चर असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तर ह्या पायाभूत संरचनेचं महत्त्व औद्योगिक क्षेत्रामध्ये कसं आहे याचा विचार आता आपल्याला करायचा आहे. तर विविध प्रकारचं महत्त्व पायाभूत संरचनेचं आपण येथे अभ्यासणार आहोत आणि त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्राचा विकाससुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे. कारण औद्योगिक क्षेत्राच्या विकासाशी संबंधित जे घटक असतात ते घटक आपल्याला इथे अभ्यासावयाचे आहेत. तर पायाभूत संरचनेचं महत्त्व पुढील मुद्द्यांद्वारे आपल्याला सांगता येतं. त्यातला पहिला मुद्दा आहे कृषी विकासाच्या दृष्टीने महत्त्व. तर भारताची लोकसंख्या जलद गतीने वाढत आहे, वेगाने वाढत आहे आणि ह्या वाढत्या लोकसंख्येची वाढती अन्नधान्याची मागणी पूर्ण करण्यासाठी कृषी उत्पादनात वाढ होणं गरजेचं आहे. भारतीय शेती ही निसर्गाचा जुगार आहे, पर्जन्यावरती अवलंबून आहे आणि त्याचप्रमाणे बऱ्याचशी जमीन ही परंपरागत पद्धतीने कसली जाते आणि त्याचा परिणाम म्हणजे भारतीय शेतीची उत्पादकता ही कमी आहे. मग ही उत्पादकता वाढवायची असेल तर जलसिंचन हा मार्ग महत्त्वाचा आहे. कारण जलसिंचनामुळे दुबार तिबार पिकं काढता येतील. कोरडवाहू जमीन जर जलसिंचनाखाली आणली तर ज्या जमिनीवर वर्षातून एकच पीक निघत होतं त्या जमिनीवर 2 ते 3 पिकं काढता येतील. आणि त्याचप्रमाणे रासायनिक खतं, कीटकनाशकांचा वापरसुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर करता येऊन उत्पादनामध्ये वाढ करता येणार आहे. तर अशा रीतीने पायाभूत संरचना ही शेतीच्या विकासासाठी सुद्धा महत्त्वाची आहे. पायाभूत सुविधांवरच शेतीचा विकास हा अवलंबून आहे. दुसरा मुद्दा आहे औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्व. औद्योगिक विकास हा पायाभूत सुविधांच्या विकासावरच अवलंबून असतो. भांडवली वस्तू निर्माण करणाऱ्या उद्योगांना जर लोहपोलाद आणि इतर धातूचा पुरवठा झाला नाही तर त्यांच्या उत्पादकतेत वाढ होणार नाही. एवढंच नाही तर लोहपोलादाच्या सहाय्यानं यंत्रसामुग्री तयार होत असते आणि ही यंत्रसामुग्रीच जर तयार झाली नाही तर कारखान्यांची निर्मितीच होणार नाही. वाहतूक व्यवस्था, दळणवळण व्यवस्था नसेल, भांडवल व्यवस्था नसेल, म्हणजे वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांची व्यवस्था नसेल, वीज पुरवठा पाणी पुरवठ्याच्या सोयी नसतील तर कारखाने स्थापन होणं शक्य होणार नाही. आणि अशा रीतीने पायाभूत संरचनेवरच औद्योगिक क्षेत्राची निर्मिती, औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन, वितरण हे अवलंबून असतं. तिसरा मुद्दा आहे मानवी संसाधनाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्व. तर पायाभूत संरचनेचं मानवी संसाधनाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्व फार मोठं आहे. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवी विकास महत्त्वाचा आहे. मानव जर विकसित असेल तर त्या देशाच्या सर्व क्षेत्रांचा विकास हा होत असतो. कारण निर्जीव अशा उत्पादन घटकांना कार्याला लावण्याचं कार्य मानवच करत असतो. मग ह्या मानवाचं आरोग्य चांगलं पाहिजे, त्याला योग्य शिक्षण मिळालं पाहिजे, त्याचं राहणीमान चांगलं असेल तर मानवी संसाधनाचा दर्जा हा उत्तम असतो. शिक्षण, आरोग्य, पिण्याचे शुद्ध पाणी, सार्वजनिक स्वच्छता, निवारा यांचा मानवी संसाधनामध्ये पायाभूत सुविधा म्हणून वापर केला जातो. शिक्षण आणि प्रशिक्षण सुविधांच्या विकासामुळे श्रमशक्तीच्या विशेषतः कुशल श्रमिकांच्या पुरवठ्यामध्ये वाढ होते. आरोग्यविषयक सुविधांमुळे सरासरी आयुर्मान वाढतं, वयोमर्यादा वाढते आणि कार्यक्षमतेतसुद्धा वाढ होत असते आणि कार्यक्षमता वाढल्यामुळे आपोआपच उत्पादकताही वाढत असते. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवतंत्रज्ञान आणि यंत्र विकसित करण्यात महत्त्व. कृषी क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रात उत्पादनात वाढ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री ही आवश्यक असते. त्याचप्रमाणे विदेशावरील अवलंबित्व अडचणीच्या काळात घातक असतं. म्हणून देशातच शोध आणि संशोधनाचे कार्य
हाती घेतलं जाते. संशोधन संस्था या इथे पायाभूत ठरत असतात. पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्पादन घटकांच्या गतिशीलतेत वाढ. कच्चा माल, यंत्रसामुग्री, श्रमिक या घटकांच्या गतिशीलतेत वाढ करण्यास वाहतूक आणि दळणवळणाची साधनेही महत्त्वाची असतात. या घटकांच्या अंतर्गत आणि बाह्य गतिशीलतेत वाढ करण्यास पायाभूत क्षेत्र हे सहाय्यक ठरत असते. सहावा महत्त्वाचा मुद्दा आहे बाजारपेठांच्या कक्षा विस्तारतात. तर देशातील वाहतूक आणि दळणवळण सुविधांचा जसजसा विकास होत जातो तसतशा बाजारपेठांच्या कक्षा विस्तारत असतात. बाजारपेठेचा विकास आणि विस्तार होत असतो. कच्च्या मालाच्या उपलब्धतेची माहिती दळणवळण क्षेत्रातून मिळत असते. तर कच्चा माल कारखान्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य वाहतुकीची साधने करत असतात. बाजारातील मागणी, पुरवठा, किमती याबाबत जर आपल्याला जलद गतीने माहिती मिळाली तर बाजाराच्या कक्षा विस्तारतात. विदेशी बाजारपेठ काबीज करण्यासाठी जलवाहतूक व हवाई वाहतूक ही साधनं महत्त्वाची असतात. सातवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीयदृष्ट्या महत्त्व. भारतासारख्या खंडप्राय देशात राज्यकारभार सुरळीतपणे करता यावा म्हणून वाहतूक व दळणवळणाची साधने महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच ई-गव्हर्निंगची कामे सोपी होतात आणि कामांमधील गतिशीलता वाढते, वेग वाढत असतो. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय एकात्मकतेची निर्मिती. वाहतुकीची साधनं ही राष्ट्रीय एकात्मकतेचे प्रतीक मानले जाते. कारण वाहतूक आणि दळणवळण साधने धर्म, जात, पंथ यातील दुरावा कमी करण्यास मदत करत असतात. माहितीच्या प्रसारणातून आचार आणि विचारांचे आदानप्रदान होत असते. शिक्षणाच्या प्रसाराच्या माध्यमातून वैचारिक देवाणघेवाण वाढते आणि एकमेकाच्या समाजाबद्दल, धर्माबद्दल जे गैरसमज असतात ते त्यामुळे दूर होत असतात. युद्धजन्य परिस्थितीच्या काळात प्रसारमाध्यमे राष्ट्रीय एकात्मकता ही निर्मितीचं कार्य करत असतात आणि अशा रीतीने पायाभूत संरचनेच्या साधनातून देशामध्ये एकात्मकता निर्माण होते, राष्ट्रीय एकात्मकता निर्माण ही होत असते. तर अशा रीतीने पायाभूत संरचनेचं महत्त्व आपल्याला काही मुद्द्यांद्वारे, प्रमुख मुद्द्यांद्वारे स्पष्ट करता येते.